Yesterday we discussed about the fixed budget, flexible budget and cash budget. Today we will discuss about the zero based budgeting. It is a new concept. This concept brought by Peter Piher. बघा नाव लक्षात घ्या, Peter Piher. As the name suggests that this budgeting is zero budget, that is nil budget as the starting point. तुम्हाला माहिती आहे की बजेट स्टार्ट करत असताना किंवा बजेट मांडत असताना रेफरन्स काय घेतला जातो? पास्टचा. पास्ट फिगर्स रेफरन्स म्हणून घेतल्या जातात आणि विथ द हेल्प ऑफ पास्ट फिगर काही इन्क्रीज ऑर डिक्रीज त्या बजेटमध्ये केलं जातं. बट इन धिस बजेट ऑर इन धिस बजेटिंग, झिरो बेस बजेटिंग, स्टार्टिंग पॉईंट इज नील, स्टार्टिंग पॉईंट इज झिरो. म्हणजे पास्ट फिगर काहीच घेतल्या जात नाही. काय केलं जातं की नील मांडल्या जातात, झिरोपासून स्टार्ट केलं जातं. काय अर्थ आहे याचा? की काय केलं जातं की बजेटचा व्यवस्थित अभ्यास केला जात नाही. फक्त मागचे काही असतील फिगर्स त्याच्यावरतीच इन्क्रीज डिक्रीज घेतलं जातं आणि बजेट तयार केलं जातं. पण इथं काय केलं जातं की सगळी सुरुवात स्टार्ट ही काय आहे, नीलपासून केली जाते, झिरोपासून केली जाते. सगळं बजेट नव्याने तयार केलं जातं. नेक्स्ट पिरियडसाठी जे काही झिरो आहे म्हणजे डिमांड, फंक्शन, प्रोसेस, प्रोजेक्ट नॉट जस्टिफाईड फॉर ए सिंगल पैसा. बरोबर. आणि म्हणून काय आहे की नवीन प्रोग्राम, एखादा न्यू प्रोग्राम स्टार्ट करायचा असेल तर या पद्धतीचं बजेट आपल्याला काय आहे, उपयोगाचं आहे. दिस मेथड फॉर द फर्स्ट टाईम वॉज यूज्ड बाय डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर USA इन द 19th century. आणि आपल्या सगळ्यात सांगायचं मला भूषण असं वाटतं की भारतामध्ये किंवा इन इंडिया महाराष्ट्र इज द फर्स्ट स्टेट हू स्टार्टेड ZBB. ZBB मीन्स झिरो बेस बजेटिंग. मग आता हे काय की दिस बजेटिंग सिस्टीम इज व्हेरी इफिशियंट. काय इफिशियंट आहे? कारण याच्यामध्ये काय केलं जातं की सगळा बेस हा काय केला जातो, नील मांडला जातो. पास्ट फिगर रेफरन्ससाठी काहीही घेतल्या जात नाहीत. अँड मॅनेजर्स कॅन डेव्हलप क्वांटिटेटिव्ह मेजर्स फॉर यूज इन परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन. फंड्स आर डायव्हर्टेड. म्हणजे काय आहे की फंड्स हे लो प्रायोरिटी सेक्शनकडून हाय प्रायोरिटी सेक्शनकडे डायव्हर्ट केले जातात. नाही तर काय होतं की पहिल्यांदा ज्यांना दिलेलं आहे त्यांना आणखी मिळत राहतं आणि जे काही सेक्शन असे पुअर आहेत, लो आहेत, त्यांना फंड मिळालेला नसतो आणि मग त्यांना पण कमी कमी फंड मिळत जातो. म्हणजे इथे काय आहे की या झिरो बेस बजेटिंगमध्ये जे काही लो सेक्शन आहेत, वीकर सेक्शन आहेत, त्यांचा प्रोबॅबिलिटी विचार केला जातो. ही फक्त एक शॉर्ट नोट आहे. तुम्हाला एक झिरो बेस बजेटिंग माहिती असावं, ही कन्सेप्ट काय आहे, ही कुणी आणली, म्हणून हा भाग इथे घेणार. याचे न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स वगैरे आपल्याला सोडवायचे नाहीत. मग आता जर झिरो बेस बजेटिंग जर आपल्याला ॲप्लाय करायचं असेल, बघा म्हणजे आपलं महाराष्ट्र एक आहे आणि आंध्र प्रदेश एक आहे की ज्यांनी झिरो बेस बजेटिंग काय केलं, इम्प्लिमेंट केलं फर्स्ट इंडियामध्ये. पण ते फारसं सक्सेस झालेलं नाही. इथं आपल्याकडे काय आहे, आपली सिस्टीम थोडीशी वेगळी आहे आणि यांना हे झिरो बेस बजेटिंग वगैरे झेपलं नाही आणि त्यामुळं काय झालं की हे बजेटिंग आपल्याकडे फारसं काम केलेले नाही. त्यांचं प्रोसिजर काय आहे तर पहिल्यांदा फर्स्ट डिटर्मिनेशन ऑफ द ऑब्जेक्टिव्ह, देन डिग्री ॲट द ZBB इज टू बी इंट्रोड्यूस, देन ग्रोथ ऑफ डिसिजन युनिट्स, त्या युनिटची ग्रोथ आपण कन्सिडर करतो, देन ग्रोथ ऑफ डिसिजन पॅकेज, असेसमेंट ऑफ ग्रेडिंग ऑफ डिसिजन पॅकेज, अलॉटमेंट ऑफ मनी थ्रू बजेट. अशा वेगवेगळ्या स्टेप्स ॲप्लाय करून हे काय केलं जातं, झिरो बेस बजेटिंग ॲप्लाय केलं जातं. देन व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस? तर जे काही ॲटिट्यूड आहे लोकांचा की मागच्या पानावरून पुढे चालू, ही जी प्रोसिजर आहे ती रिजेक्ट केली जाते. हा ॲटिट्यूड काय केला जातो, रिजेक्ट केला जातो. देन इट हेल्प्स इम्प्रूव्ह फायनान्शियल प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम. देन कॉस्ट बिहेवियर पॅटर्न आर ऑल्सो क्लोजली एक्झामिन. म्हणजे खूप सारे, खरं तर ZBB सगळ्यांनी ॲप्लाय केलं पाहिजे, परंतु काय आहे की सिस्टीम आपली तेवढी इफिशियंटली
किंवा इफेक्टिवली काम करू शकत नसल्यामुळं आपण काय करतो, मागील पानावरून पुढे चालू करतो. त्यामुळं खरं तर काय आहे, काही काही प्रोजेक्ट बंद पडलेले असतात, बंद पडण्याच्या स्थितीत असतात, त्यांना पुन्हा नव्याने सगळं स्टार्ट करण्यासाठी बूस्ट करण्याची गरज असते, पण आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. त्यांना फक्त फंड प्रोव्हाइड केल्याचं आपण काय करत असतो, दाखवत असतो. म्हणून काय आहे की ZBB खरं तर खूपच चांगली कन्सेप्ट आहे, पण ही जास्त करून इम्प्लिमेंट होऊ शकलेली नाही. का होऊ शकली नाही, तर इट इज एक्सपेन्सिव्ह मेथड, कॉस्ट आहे. कारण त्याला डोकं चालवावं लागतं, पुन्हा नवनव्याने सगळे कागदपत्र तयार करावं लागतात, विचार करावा लागतो, त्यासाठी खूप एक्सपर्ट लोक लागतात आणि एक्सपर्ट लोकांचं रेम्युनरेशन जास्त असतं. आणि म्हणून काय आहे, दिस इज अ एक्सपेन्सिव्ह मेथड. पेपर वर्क फार आहे, याला टेडियस जॉब आहे. त्यानंतर लॉंग टर्म एक्सपेन्सेस आपल्याला काय करावे लागतात, कन्सिडर करावे लागतात. त्यानंतर वेगवेगळे अल्टरनेटिव्ह आपल्याला जर कॉस्ट बेनिफिट ॲनालिसिस करून जर आपल्याला व्हेरियस अल्टरनेटिव्हचा वेगवेगळ्या प्रोजेक्टचा विचार करायचा असेल तर दिस मेथड इज नॉट युजफुल. आणि द सायकोलॉजिकल इफेक्ट कॅन ऑल्सो नॉट बी इग्नोर्ड. इट होल्ड्स हाय होप्स ॲज अ मॉडर्न टेक्निक. बरोबर आहे, मॉडर्न टेक्निक आहे हे, आणि यासाठी लागणारे जे विचार आहेत, खरं तर मी याच्यावरती खूप बोलू शकते, पण आपल्याकडे वेळ कमी आहे, आपली एक्झाम जवळ आलेली आहे, आणि म्हणून मी काय केलेलं आहे की ही शॉर्ट नोट आपली थोडक्यात घेतलेली आहे. आता आपण काय करणार आहोत, प्रॉब्लेम स्टार्ट करणार आहोत. आज आम्ही पहिला प्रॉब्लेम तुमचा घेणार आहे, फ्लेक्झिबल बजेट. तुम्ही लिहिला असेल तुमच्या नोटबुकमध्ये, प्रिपेअर ए फ्लेक्झिबल बजेट. एक मिनिट, जरा दरवाजा बंद करतो. Prepare a flexible budget for the overheads on the basis of following data. व्हेरिएबल ओव्हरहेड्स, आणि सगळा डेटा जो आहे हा 60% दिला आहे. $60 डेटा दिलेला आहे. फर्स्ट त्यांनी दिला व्हेरिएबल ओव्हरहेड्स. त्याच्यामध्ये व्हेरिएबल ओव्हरहेड्स मीन्स काय, लास्ट सेमला तुम्ही शिकला असाल सगळं. व्हेरिएबल ओव्हरहेड्स मीन्स द ओव्हरहेड्स विच आर व्हॅरी अकॉर्डिंग टू द प्रोडक्शन लेवल. इनडायरेक्ट मटेरियल आहे 6000, लेबर आहे 18,000. ओके. देन सेमी व्हेरिएबल ओव्हरहेड. सेमी व्हेरिएबल ओव्हरहेड मीन्स काय, पार्ट ऑफ द एक्सपेन्सेस आर फिक्स्ड अँड पार्ट एक्सपेन्सेस आर व्हेरिएबल. याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी दिलेली आहे आपल्याला. इलेक्ट्रिसिटी काय आहे, 30,000ची दिली आहे, पण त्याच्यामध्ये 40% फिक्स आहे आणि 60% काय आहे, व्हेरिएबल आहे. देन रिपेअर्स पण 80% फिक्स आहेत आणि 20% काय आहेत, व्हेरिएबल आहेत. देन फिक्स्ड ओव्हरहेड मीन्स काय, फिक्स ओव्हरहेड रिमेन फिक्स ॲट एनी लेव्हल ऑफ आउटपुट. कुठल्याही आउटपुटला हे ओव्हरहेड काय राहतात, फिक्स राहतात. माझ्यामध्ये डिप्रिसिएशन, इन्शुरन्स, सॅलरीज असे दिलेत, आणि टोटल ओव्हरहेड्स आहेत 93,000. ओके. आता हे आपल्याला काय करायचे आहेत, डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. देन इस्टिमेटेड डायरेक्ट लेबर आवर्स आहेत 1,86,000. ओके. आता बघा खाली मी या पद्धतीने आखून घ्यायचं. पहिला प्रॉब्लेम आहे, सोपा घेतला आहे, 50% अँड 60% घेतलेले. ओके. फर्स्ट काय दिलं होतं आपल्याला त्यांनी, व्हेरिएबल ओव्हरहेड्स दिले होते. बरोबर. 60%चे दिलेले, 60%चे 6,000. आपल्याला काय करायचं आहे, 50,000चे कॅल्क्युलेट करायचे. 60%ला 6,000 तर 50%ला किती, 5,000. लेबर कसे कॅल्क्युलेट करायचे कळलं ना तुम्हाला. 60%ला 6,000 तर 50%ला किती. हे सोपं होतं. 60ला 6 तर 50ला 5, हे सोपं होतं. आता लेबर बघा, 60%ला 80,000 तर 50%ला किती असं कॅल्क्युलेट केलं तर ॲन्सर किती येतं, 15,000. देन सेमी व्हेरिएबल ओव्हरहेड्स. आता सेमी व्हेरिएबलमध्ये त्यांनी काय दिलं होतं, काही पार्ट फिक्स दिला होता आणि काही पार्ट व्हेरिएबल दिला होता. हे बघा, इलेक्ट्रिसिटी 30,000 आहे. 30,000मध्ये फिक्स किती आहे, 40% आणि फिक्स किती आहे, 40% फिक्स अँड 60% व्हेरिएबल. बरं. आता इलेक्ट्रिसिटी काय केलं त्यांनी इलेक्ट्रिसिटीचं, 30,000 दिलेलं आहे.
सॉरी 1 मिनिट, 30,000 इलेक्ट्रिसिटी दिलेली आहे आणि मग त्याच्यामध्ये काय केलं, 60%ला 30,000 तर 50%ला किती 27,000 आले. देन रिपेअर्सला पण काय आहे 3,000 दिले 60%ला, तर 50%ला किती आले 2,900. फिक्स ओव्हरहेड काय आहे, फिक्स ओव्हरहेड रिमेन कॉन्स्टंट, फिक्स ओव्हरहेड रिमेन फिक्स्ड. मग ते चेंज करायचे नाही, 50% असो 60 असो 70 असो 80 असो, हां सगळीकडे काय येणार आहे फिक्स, हे फिक्स येणार. म्हणजे दोन्हीलाही 16,500, इकडे पण 16,500. इन्शुरन्स 60%ला 4,500, 50%ला पण 4,500. सॅलरीज 15,000, इकडे पण 15,000. असे टोटल ओव्हरहेड्स आले 85,900 आणि इकडे आले 93,000. ओके. आता त्यांनी इस्टिमेटेड डायरेक्ट लेबर आवर्स दिले होते आपल्याला 1,86,000. म्हणजे इथं काय करायचं, 60%ला जर 1,86,000 तर 50%ला 1,55,000. आता हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहे. येस बेट. आता हे डिव्हाइड करायचे आहेत आपल्याला 93,000 डिवायडेड बाय 1,86,000. ओके, किती आन्सर येईल 0.50. आणि इथे काय करायचं आहे 85,900 डिवायडेड बाय 1,55,000. ओव्हर रेट आला 0.55. समजलं का? आता जरी समजलं नाही तुम्हाला, मी थोडंसं फास्ट शिकवले, मी खाली सगळ्या वर्किंग नोट दिलेल्या आहेत तुम्हाला. खरं तर पी जीला काय आहे, सेल्फ स्टडी जास्त महत्त्वाचा आहे आणि तुम्ही तो केला पाहिजे. बघा रिपेअर्स कसे कॅल्क्युलेट केले, लक्षात आलं. हे सगळ्या मी वर्किंग नोट दिलेल्या आहेत. देन वी विल डिस्कस अबाउट द सेकंड प्रॉब्लेम. सोपं आहे ना फ्लेक्झिबल बजेट. बघा, प्रिपेअर फ्लेक्झिबल बजेट फॉर ओव्हरहेड्स ऑन द बेसिस ऑफ फॉलोइंग डेटा. असर्टेन द ओव्हरहेड रेट्स ॲट 60% अँड 70% कॅपॅसिटी. 60%चे आपल्याला दिलेले आहेत, आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत 70%. ओके. आता मटेरियल 6,000 व्हेरिएबल दिलेत बघा. लेबर 18,000. 60%चे दिलेत, कॅल्क्युलेट किती करायचं 70%चे. सेमी व्हेरिएबल ओव्हरहेड दिलेले आहेत 30,000. रिपेअर 3,000. फिक्स ओव्हरहेड पण दिलेले आहेत. अरे अच्छा, हाच प्रॉब्लेम आहे का पुन्हा वरती दिलेला? बरं, मी इथे सगळं तुम्हाला सोल्युशन, हे बघा इथे वर्किंग नोट सगळ्या घेतलेल्या आहेत. आता पुन्हा कॉलम काढायचे 60%, 70%. व्हेरिएबल ओव्हरहेड्स गिव्हन किती आहेत 60%चे आहेत ना गिव्हन. हां, गिव्हन 60%चे आहेत. म्हणजे पहिला कॉलम सगळा फिक्स आहे आपला. हा पर्टिक्युलरचा आयटमचा कॉलम पण फिक्स असतो, फक्त आपल्याला कॅल्क्युलेशन काय करायचं आहे 70%चं करायचं आहे. व्हेरिएबल ओव्हरहेड्स मटेरियल काय आहे 6,000 60%ला. 70%ला काय येणार आहे 7,000. लेबर 60%ला 18,000. 70%ला 21,000. बघा वरती कॅल्क्युलेशन दिलेलं आहे, मी इथे केलेलं आहे कॅल्क्युलेशन कसं करायचं ते. देन सेमी व्हेरिएबल इलेक्ट्रिसिटी 30,000 60%ला, 70%ला 33,000. रिपेअर्स 60%ला 3,000, 70%ला 3,100. आणि फिक्स एक्सपेन्सेस मात्र काय असतात फिक्स असतात, चेंज होत नाही. डिप्रिसिएशन तेवढंच आहे 16,500 16,500. इन्शुरन्स 4,500 4,500. सॅलरीज 15,000 15,000. आणि टोटल आले 93,000 आणि इथे आले 100. इस्टिमेटेड डायरेक्ट लेबर आवर्स आपल्याला दिलेले आहेत गिवन. 60%ला 1,86,000. 70%ला 2,00,000, म्हणजे आपण कॅल्क्युलेट केलं 2,17,000 आणि डिव्हाइड केलं 93,000 डिवायडेड बाय 1,60,000. 0.50 ओव्हरहेड रेट आणि हा किती आला 0.46. समजलं? आता याच पद्धतीने तुम्ही काय करणार आहात, हे खाली बाकीचे प्रॉब्लेम मी दिलेले आहेत तुम्हाला. एक्सपेन्सेस बजेटेड प्रोडक्शन, 1 मिनिट हा सोडून घेऊ का. फिक्स कॉस्ट सेम असेच आहेत हे प्रॉब्लेम. ठीक आहे. सेल्स, डायरेक्ट मटेरियल, टोटल कॉस्ट सगळे सोडवून दिलेले आहेत प्रॉब्लेम मी.
एक मिनिट, किती वेळ झाला हे आपण पाहूयात का. घेते मी आणखी एक प्रॉब्लेम घेते आणि मग उद्या आपण कॅश बजेट घेऊ. अजून आपलं स्टँडर्ड कॉस्टिंग व्हायचं आहे म्हणून मी थोडीशी घाई करते की स्टँडर्ड कॉस्टिंगची थेअरी तरी आपली झाली पाहिजे कमीत कमी, असं मला वाटतं. बरं, हा चौथा प्रॉब्लेम आहे ना, तो आपण घेऊ. चौथा, तिसरा तुम्ही सोडवा. हा तिसरा सोपा आहे. 600 युनिट्स आणि 800 युनिट्सचा दिलेला आहे. हा घेऊ. हा पुढचा तुम्हाला सोपा जाईल. तुम्ही काय सोडवता नाही माहीत नाही मला. हे बघा, द एक्सपेन्सेस थर्ड घेऊयात. एक्सपेन्सेस बजेटेड फॉर प्रोडक्शन ऑफ 1000 युनिट्स इन ए फॅक्टरी आर फर्निश्ड बिलो. मटेरियल कॉस्ट 700, लेबर 250, वेरिएबल ओव्हरहेड्स 200, सेलिंग एक्सपेन्सेस 20% फिक्स 130, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस ₹2 लाख आणि पर युनिट आहे 200. म्हणजे टोटल कॉस्ट ही पर युनिट किती आली आपली 1480. प्रिपेअर ए बजेट फॉर प्रोडक्शन ऑफ 600 युनिट्स अँड 800 युनिट्स ॲज्युमिंग ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस आर रिजिड. रिजिड मीन्स फिक्स्ड फॉर ऑल लेवल ऑफ प्रोडक्शन. आता हे बघा, पुन्हा कॉलम करायचे कारण आता पर युनिट दिलेलं आहे आपल्याला. पर युनिट आणि टोटल आपल्याला असं कॅल्क्युलेट करायचं आहे. गिव्हन आहे हे 1000 युनिटचं दिलेलं आहे बघा. म्हणजे आता खरं तर आणखी एक कॉलम आपण काढायला पाहिजे, पण तुम्हाला परत आणखी कॉम्प्लिकेटेड वाटेल. समोर तुम्ही असता तर मी आणखी एक कॉलम काढून तुम्हाला समजून सांगू शकले असते. तुम्ही पण मला परत समोरासमोर तुम्ही मला विचारलं असतं. पण आता काय आहे की आपल्याला थोडंसं लिमिटेशन पडते. लक्षात आलं. आता 1000चं दिले आणि कॅल्क्युलेट करायचं आहे 600 युनिट्स अँड 800 युनिट्स. आता पर युनिट आणि टोटल या पद्धतीने दिले. आता व्हेरिएबल कॉस्ट मटेरियल, हे बघा मटेरियल दिलं होतं 700 पर युनिट आहे की नाही, त्यामुळं 700 इथे दोन्ही ठिकाणी तेच राहणार कायम. दोन्ही पर युनिटला 700च राहणार. आता 600 म्हणजे 700 × 600, 7×7 42 म्हणून 4,20,000 आणि 7×8 56 म्हणजे 5,60,000. सोपा प्रॉब्लेम आहे. लेबर आहे 250 पर युनिट म्हणजे 25×7 150, 1,50,000. इथं पण 250, 25×8 200, 2 लाख. व्हेरिएबल ओव्हरहेड्स 200, 6×12 1,20,000 आणि 800 युनिट्स 8×16 1,60,000. बरोबर. व्हेरिएबल ओव्हरहेड्सची टोटल आली पर युनिट 1150, टोटल आली 6,90,000 आणि इकडे आली 9,20,000. समजलं. आता सेमी व्हेरिएबल ओव्हरहेड. आता व्हेरिएबल एक्सपेन्सेस किती आहेत, $200 दिलेली. बरोबर. 200 काय आहे पर युनिट आहे. पण ह्या 200मध्ये त्यांनी काही फिक्स सांगितलेत आणि काही हे बघा व्हेरिएबल एक्सपेन्सेस, फिक्स सेलिंग एक्सपेन्सेस आणि ₹200 व्हेरिएबल ओव्हरहेड्स 200. हां, ते घेतले ना आपण. सेलिंग एक्सपेन्सेस आता 130 पैकी 20% म्हणजे 26 रुपये काय आहेत फिक्स आहेत 130 पैकी. म्हणजे 130मधून 26 गेले, किती राहिले 104. हे काय झाले व्हेरिएबल. मग 104 व्हेरिएबल आहेत पर युनिट. मग 104 × 600 किती आले 62,400. इथे पण 104 येणार. 104 × 800 युनिट्स किती झाले 83,200. समजलं. आता फिक्स सेलिंग एक्सपेन्सेस किती दिलेले आहेत त्यांनी, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आहेत नाही का, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह 2,02,000 थांबा, फिक्स पण दिलेले आहेत ना. मग राहिलेले जे आहेत ते बरं 20% फिक्स आहेत, ते 26 रुपये घ्यायचे आणि खाली ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस 200 रुपये, 2 लाख रुपये जे आहेत. बरं. आता बघा फिक्स कॉस्ट काय दिली त्यांनी, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस 200 रुपये. बरोबर की नाही. 200 रुपये काय आहे 1,000ला. आणि तुम्हाला काय सांगितलं होतं मी की फिक्स एक्सपेन्सेस फिक्स राहतात. म्हणजे इथे पण 2 लाख आले कशाला टोटलला. हे बघा इथे पण 2 लाख आले आणि 800 युनिट्सला पण 2 लाख आले.
आणि मग आपण काय केलं, 2 लाख डिवायडेड बाय 600 पर युनिट 333 आले. इथे 2 लाख डिवायडेड बाय 800, इथे किती आले 250. म्हणजेच टोटल कॉस्ट किती आली इथे 1630.66, 9,78,400 आणि इथे आले 1536.50 आणि 12,29,200. हा सोपा होता प्रॉब्लेम, समजलं? ठीक आहे. आता नेक्स्ट जे 3 प्रॉब्लेम मी तुमचे घेतले, आता कॅश बजेटचे मी 2-3 प्रॉब्लेम घेणार आहे आणि मग इथे आपला हा टॉपिक संपेल. ओके, तुम्हाला समजलं असेल असं मला वाटतं. आपण इथे थांबूया.